तब्बल 25 वर्ष उलटून गेलेत। बॉम्बस्फोटाची जखम त्याची खपली अजूनही ताजी आहे मुंबईकरांच्या मनावरती आणि तब्बल 25 वर्षांनंतर तरी मुंबईकरांना न्याय मिळणार का हे आज स्पष्ट होणार आहे। कारण 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या खटल्यातील 7 आरोपी दोषी आहेत की नाही हे विशेष टाडा न्यायालय आज ठरवणार आहे। त्यामुळे अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांचं काय होणार हेही स्पष्ट होईल। दरम्यान कोर्टाच्या आवारात आल्यानंतर आपल्या निकालाचं टेन्शन असल्याची प्रतिक्रिया मुस्तफा डोसानं एबीपी माझाच्या प्रतिनिधींना दिलेली आहे। जितेंद्र दीक्षित आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, सध्या काय घडतंय? ज्ञानदा असं आहे की कोर्टात जे मोठे आरोपी आहेत अबू सलेम आणि मुस्तफा डोसा हे सगळे आरोपी पोहोचलेले आहेत आणि 5 ते 10 मिनिटात अशी अपेक्षा आहे की कोर्टाची जी कारवाई आहे ती सुरू होणार। ज्यावेळी मुस्तफा डोसा कोर्टमध्ये आला त्यावेळी आमचे जे प्रतिनिधी आहेत गणेश ठाकूर त्यांच्याशी तो बोलला आणि मुस्तफा डोसांनी असं सांगितलं गणेशला की मला खूपच टेन्शन आहे आजच्या निकालाचा, काय निकाल येईल त्याबद्दल मी खूप घाबरलेलो आहे असं त्यांनी गणेश ठाकूर याला सांगितलं आहे। आता अबू सलेम जो तलोजा जेलमध्ये होता तो पण आलेला आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला माहित पडेल की जे काही आज कोर्टात जी कारवाई होणार आहे ती अशी होणार आहे की कोर्ट जे 7 आरोपी आहेत कोर्टासमोर त्याबद्दल कोर्ट निकाल देणार की हे सगळे आरोपी दोषी आहेत की नाही, ते गिल्टी आहेत की नॉन गिल्टी आहेत आणि तो निकाल आल्यानंतर क्वांटम ऑफ पनिशमेंट वर आर्ग्युमेंट्स होणार। जे सरकारी पक्ष आहे शासनाचा पक्ष आहे तो जास्तहून जास्त शिक्षाची अपेक्षा करणार आहे, मागणी करणार आहे कोर्टासमोर आणि बचाव पक्षाचा असा स्टँड राहणार की जी काही सजा आरोपींना मिळणार आहे ती कमीत कमी व्हावे। पण ही सगळी कारवाई आजच संपणार की नाही हे अजूनपर्यंत स्पष्ट नाही आहे, कारण की हे जे आर्ग्युमेंट्स असतात ते 2-3 दिवस पण चालू राहतात। तर हे पूर्ण जे निकाल आहे ते आजच येणार की पुढच्या आठवड्यात जाणार हे अजूनपर्यंत स्पष्ट नाही। ज्ञानदा।